विजयामधला पराजय. आजपर्यंत इतकी वर्ष द्रमुक किंवा अण्णा द्रमुक सत्तेवर यायची, परंतु इथे तर जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या. पण इथेच तर खरी मेक आहे. पदार्पणातच त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला. राजकीय चित्रपट 107 जागा आणि निर्विवाद बहुमताला 118 जागा, म्हणजे जवळपास 12-13 जागा त्यांना कमी पडत आहेत. समर्थन मागण्या अगोदरच त्यांच्याकडे आम्ही येतो असं सांगून संदेश घेऊन कोण गेला असेल तर काँग्रेस. आणि त्याला कारण काय तर कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला तिथे आणि AIDMKला सत्तेपासून दूर ठेवायचं, म्हणून जे 3-4 सिनारिओ या प्राप्त परिस्थितीत मला आता समोर दिसत आहेत ते मी तुमच्या समोर मांडतो. त्यातला पहिला सिनारिओ काय, AIDMK आणि DMK एकत्र येऊ शकतात. त्यानंतर PMK चे 4, AIUML चे 2, CPI चे 2, CPM चे 2, VCK चे 2, AMMK चा 1 आणि DMDAK चा 1 हे धरले तर हा आकडा 126 म्हणजे 118च्या पुढे जातो. म्हणजे हे सगळे छोटे पक्ष जर आपल्या गळाला लावले तर सत्ता येऊ शकते असं गणित जोसेफ यांनी बांधलं असावं. आणि तो तिसरा पर्याय आहे म्हणजे TVK आणि AIDMK एकत्र येतील. नमस्कार, द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक पाहून आपण काहीशे दचकला असाल आणि ते म्हणजे विजयामधला पराजय. पण हे शीर्षक द्यायला तितकीच एक उत्कंठावर्धक अशा प्रकारची राजकीय परिस्थिती तमिळनाडूमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर उद्भवली आहे, म्हणून आज तुमच्याकडे यावं लागलं. प्रेक्षको, आपण शोले मधला तो सीन पाहिला असेल. शेवटच्या क्षणी जय आणि वीरू असतात आणि त्यात वीरू नाणं उडवतो. आता छापा की काटा यावरचं पुढचं सगळं ठरणार असतं, पण तसं काहीच होत नाही आणि नाणं चक्क उभं राहतं आणि तिसरीच शक्यता निर्माण होते. तसंच काहीसं तमिळनाडूच्या राजकारणात झालंय. आजपर्यंत इतकी वर्ष द्रमुक किंवा अण्णा द्रमुक एखाद दोन अपवाद वगळता सत्तेवर यायची, परंतु इथे द्रमुकही नाही आणि अण्णा द्रमुकही नाही, तर जोसेफ विजय यांच्या TVK पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या. पण इथेच तर खरी मेक आहे. सर्वात जास्त जागा मिळाल्या, परंतु निर्विवाद बहुमत काही मिळालं नाही. म्हणजे 234 ची विधानसभा, त्यात 108 जागा या सुपरस्टार असलेल्या तमिळनाडू मधल्या गळ्यातल्या ताईत असलेल्या तरुणांच्या आणि विशेषतः अर्बन अशा शहरी भागातल्या लोकांचा ताईत, गळ्यातल्या ताईत असलेल्या जोसेफ विजय, ज्यांना थलपती विजय अशी थलपती उपाधी आहे, जशी ती आपल्याकडे स्वातंत्र्यवीर असं म्हटलं जातं, थलपती ही तशी उपाधी आहे, ते काही त्यांचं आडनाव नाही. जसं जयललिता यांना पुरुची तलैवा म्हणायचे, ते काही त्यांचं आडनाव नव्हतं, तर ती त्यांना मिळालेली उपाधी होती. असो, 108 जागा त्यांना मिळाल्या आहेत, पण त्या 108 पैकी स्वतः विजय हे 2 जागांवर उभे होते, पेरंबूर आणि त्रिचीपूर्व. त्यामुळे यातल्या एका जागेवर त्यांना राजीनामा द्यायला लागणार. म्हणजे याचा अर्थ एकूण 233 जागांवर निवडणुका झाल्या आणि त्यातल्या 107 जागा या विजय यांच्या TVK पक्षाला मिळाल्या. अर्थातच त्यांना काय म्हणू आपण ज्याला, पदार्पणातच त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला, राजकीय चित्रपट, आणि त्याला तब्बल 33% मतं मिळाली आणि त्यांच्या बरोबरचे पक्ष जर धरले तर 35% पोहोचले. काय भारतीय राजकारणाचा बाज आहे, मला कधी कधी कळतच नाहीये दक्षिणेचं राजकारण. म्हणजे 0 ते 35% इतकी मतं मिळवायला आणि सत्ता आणायला त्या भारतीय जनता पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची 15 वर्ष आणि लाखो स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रक्त, घाम, अश्रू तिकडे ढाळत होते. 2 पिढ्या खर्ची पडल्या, तेव्हा ते 15-20 वर्षानंतर तिथे 35%वर पोहोचले. आणि इकडे 2023 साली तो पक्ष, 24 साली पक्ष स्थापन होतो काय आणि आता थेट तिकडे सत्ता स्थापन करतो काय आणि 35% मिळवतो काय, हे लुंगी डान्स करणाऱ्यांचं आपल्याला कधी काही गणित कळलंच नाही. जाऊ द्या, त्याविषयी पुन्हा कधीतरी. तर त्यांचा जो सत्तारूढ पक्ष होता त्याला 59 जागा मिळाल्या आणि त्यांनी तब्बल 74 जागा गमावल्या. हे सगळं 24%वर आले आणि 13% मतं खाली घसरली. हे सगळं मी तुम्हाला आशा करता सांगतोय की यातून एक नवीन संदेश गेला आणि ती म्हणजे ती नाणं उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली. आणि ती म्हणजे अण्णा द्रमुकही नाही आणि द्रमुकही नाही, तर तिसराच राजकीय पक्ष सत्तेवर आला. आता हा जो पक्ष सत्तेवर यायची चिन्ह आपल्याला दिसत होती, त्यांच्या मार्गात इतके भूसुरुंग असतील याची त्यांना देखील कल्पना नव्हती. खरं तर TVKनी कोणाची मतं खाल्ली तर ती AIDMKची पण खाल्ली आणि DMKची मत खाल्ली.
आणि त्याला समर्थन कोणाचं मिळालं? तर तरुणांचं मिळालं, महिलांचं मिळालं आणि त्याहीपेक्षा सुद्धा अर्बन तमिळनाडू ज्याला आपण म्हणू, म्हणजे शहरी भागातला जो तमिळनाडू आहे त्यांची मतं मिळाली. अर्थात 107 जागा आणि निर्विवाद बहुमताला 118 जागा, म्हणजे जवळपास 12-13 जागा त्यांना कमी पडतायत. आता ह्या ज्या जागा कमी पडतायत त्या त्यांना बाहेरून घेण्याशिवाय पर्याय नाही. बरं, यांच्याबरोबर तसा कोणाचा अलायन्स नव्हता. त्यामुळे त्यांना दुसऱ्याकडे आशेनं बघण्याव्यतिरिक्त पर्याय नाही. परंतु त्यांनी बघण्या अगोदरच, समर्थन मागण्या अगोदरच त्यांच्याकडे आम्ही येतो असं सांगून संदेश घेऊन कोण गेला असेल तर काँग्रेस. आणि त्याला कारण काय, तर कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला तिथे आणि एआयडीएमकेला सत्तेपासून दूर ठेवायचं आणि आपलं राजकीय अस्तित्व तमिळनाडू मधलं हे दाखवायचं. एक एक काळ असा होता, तमिळनाडू राजकारण हे काँग्रेसच्या उमेदवारांभोवती आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या भोवती फिरायचं. परंतु गेल्या 60 वर्षात त्यांना तिकडे काही चंचू प्रवेश करायला मिळालेला नाहीये. आणि त्यामुळे सगळी इकोसिस्टीम कामाला लागली. मग डाव्या विचारसरणीची ही सगळी मोदी विरोधी इकोसिस्टीम कामाला लागली आणि पहिल्याच पदार्पणात 35% जागा, 35% मतं मिळवणारा आणि सर्वाधिक जागा मिळवणारा हा थलपती विजय, म्हणजेच जणू काही झेलेन्स्की जसे युक्रेनमध्ये निवडून आले किंवा हंगेरीमध्ये सत्ता पालट झाला किंवा ममदानी आल्यानंतर न्यूयॉर्कचे महापौर झाले, म्हणजे जणू काही त्यांनी दंड ठोपटून मोदींनाच आव्हान दिलं आणि त्यांच्या विजयाचे अग्रलेख लिहिताना मोदींचाही पराभव होऊ शकतो असं लिहिण्यात दंडता मांडणारे अनेक पत्रपंडित आपल्याकडे होते. इतकंच काय, तर नेपाळमध्ये बालेनशाह आल्यानंतर तिथून असं काही भारतात घडणार आहे याच्याविषयी लिहायला मिळत आहे याचा आनंद मानणारी लोक होती. हंगेरीतल्या सत्ता बदलानंतर असं इकडे का होत नाही, अशा बघा तुम्ही सगळ्यांच्या फेसबुकवरच्या पोस्ट काढून बघा, मग तुम्हाला त्यांच्या पोटातली खरी मळमळ कळेल. एनिवे, तर या डेब्युनंट म्हणजेच पदार्पणात सर्व अवॉर्ड मिळवणाऱ्या या राजकारणातल्या नवख्या असलेल्या जोसेफ विजय यांना साई चरणी लीन होताना आपल्या सत्तेच्या मार्गात इतके काटे आहेत हे शिर्डीहून परत जाताना कळलं नसेल. पण ते परत गेले आणि मग त्यांच्या लक्षात आलं, काँग्रेसने जरी समर्थन दिलेलं असलं तरी त्या समर्थनाच्या बळावर आपण सत्तेचं सोपान चढू शकणार नाही आणि सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होऊ शकणार नाही. याचं कारण अजूनही आपल्याला काही जागा कमी पडतायत. आता राजकारण हे सध्या इतकं गतिमान आहे, कोण कोणाबरोबर जाईल काही सांगता येत नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे, हे तुम्हाला कधीतरी डोक्यात येईल असं वाटलं होतं का? किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, हेही कधी डोक्यात नव्हतं आलं? किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर शरद पवार यांचा पक्ष, असंही कधी आपल्याला नव्हतं. म्हणजे राजकारणात सगळं शक्य आहे, तुम्हाला सांगतो. द आर्ट ऑफ इम्पॉसिबल ज्याला आपण म्हणू ना, द आर्ट ऑफ इम्पॉसिबल म्हणजे काय, तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आहे, तसंच भारताचं राजकारण सुद्धा आहे. इथे काही अशक्य गोष्टी घडू शकतात. म्हणून जे 3-4 सिनारिओ या प्राप्त परिस्थितीत मला आता समोर दिसत आहेत ते मी तुमच्या समोर मांडतो. त्यातला पहिला सिनारिओ काय आहे की ज्याची शक्यता अतिशय कमी आहे, आणि ते म्हणजे टीव्ही हा काही झालं तरी काना मागून आला आणि तिखट झाला, म्हणजे हळदी कुंकला आली आणि डायरेक्ट सत्यनारायण पूजेला बाजूला बसली, अशा स्वरूपाची भीती ज्याच्याबद्दल वाटतेय. आणि उद्या जाऊन हा काहीचा तरुण असलेला आणि कुठल्याही प्रकारचा अनुभव नसला परंतु प्रचंड जनसमर्थन असलेली व्यक्ती आपल्याला महाग पडेल हे लक्षात घेऊन एआयडीएमके आणि डीएमके एकत्र येऊ शकतात. त्यानंतर पीएमकेचे 4, एआय आययुएमएलचे 2, सीपीआयचे 2, सीपीएमचे 2, व्हीसीकेचे 2, एमएमकेचा 1 आणि डीएमडीएकेचा 1 हे धरले तर हा आकडा 126 म्हणजे 118च्या पुढे जातो. म्हणजे हे सगळे छोटे पक्ष जर आपल्या गळाला लावले तर सत्ता येऊ शकते, असं गणित जोसेफ यांनी बांधलं असावं. परंतु हे किती कठीण आहे हे प्रत्यक्ष बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. त्यांना असं वाटलं आपण साई दरबारी लीन झालो आणि मग सत्ता स्थापनेचा दावा करायला आपण जर राज्यपालांकडे गेलो तर राज्यपाल सर्वात जास्त आमदार आपल्याकडे आहेत म्हणजे आपल्याला लगेच शपथविधीची परमिशन देतील. त्याप्रमाणे तिकडे शपथविधीची तयारी पण सुरू झाली. परंतु राज्यपालांनी त्यांना सांगितलं, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे अशा समर्थनाच्या पत्रांची यादी मला द्या.
तशी समर्थनाची पत्र द्या. ती समर्थनाची पत्र काही त्यांच्याकडे नव्हती आणि ती ते काही 24 तासात देऊ शकले नाहीत. त्यामुळेच साहजिकच तो जो उद्या होणारा शपथविधी आहे तो रद्द झाला आणि त्याही पेक्षा सुद्धा त्यांना मुख्यमंत्री होणार म्हणून जी Z+ सिक्युरिटी मिळते ती सिक्युरिटी सुद्धा रद्द झाली. आता आणखीन एक तिसरा पर्याय आहे आणि तो तिसरा पर्याय आहे म्हणजे TVK आणि AIADMK एकत्र येतील. ते AIADMK आणि भाजप जर एकत्र आले तर त्यांची संख्या ही जो आकडा पाहिजे त्यापेक्षा पुष्कळ जास्त होणार आहे. त्यामुळे ती एक शक्यता आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या तिन्ही शक्यतांना डावलून आता जे घडतंय ते म्हणजे मला सत्ता स्थापनेकरता आमंत्रित केलं गेलं नाही. मी सर्वात मोठा पक्ष असताना सुद्धा मला आमंत्रित केलं गेलं नाही. याच्याकरता उद्या सकाळी हे जोसेफ विजय TVK पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून एक प्रकारे आपलं निर्दोषत्व सिद्ध करायचा ते प्रयत्न करतील आणि आपला दावा कसा योग्य होता ते इथे सांगतील. आता सवाल असा आहे की की त्यांच्या बाजूने उभं राहणाऱ्यांना जर पत्र देण्यापासूनच काही प्रश्नचिन्ह असतील तर उद्या यांची आघाडी सत्तेवर आली तरी ती व्यवस्थित टिकणार आहे का? आता राहिला प्रश्न हा राज्यपालांच्या भूमिकेचा. तर राज्यपालांना जर तुम्हाला निर्विवाद बहुमत नसेल तर कोणत्या पक्षाला बोलवायचं अथवा नाही बोलवायचं हा संपूर्णपणे राज्यपालांच्या असेसमेंटचा, तिथल्या राजकीय परिस्थितीचा विचार करून त्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे त्याच्यावर अवलंबून असतं. त्याप्रमाणे राज्यपालांनी इथे समर्थनाच्या चिठ्ठ्या आणा असं सांगितलं. बरं, हे त्यांच्यावर राजकीय आकसापोटी केलंय अशी टीका करता येणार नाही. याचं कारण असं आहे, मी तुम्हाला अशी असंख्य उदाहरणं देऊ शकतो. 1996ची दिल्लीमध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार निवडणुकीमध्ये सर्वात जास्त खासदारांची संख्या असलेले बनले, परंतु बहुमताला लागणारा आकडा त्यांना गाठता आला नाही. त्यावेळी राष्ट्रपतींनी त्यांना सांगितलं की तुमचं बहुमत सिद्ध करा आणि शपथविधीला परवानगी दिली. 13 दिवसात त्यांचं सरकार पुढे कोसळलं. याचं कारण त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यानंतर भारतीय राजकारणात काय घडलं ते आपल्या सगळ्यांना आठवत असेल. परंतु त्यानंतर 1998 साली निवडणुका झाल्या त्यावेळी 182 जागा भारतीय जनता पक्षाला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली मिळाल्या. आता या पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा ठोकल्यानंतर KR नारायणन त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपती, ज्यांच्या सचोटीविषयी काही आक्षेप घ्यायचं कारण नाही, त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं आणि ते म्हणजे तुम्ही तुमचा आकडा सिद्ध करणारी पत्र मला द्या. आता सर्व पक्षांनी पत्र दिली, फक्त एक, आणि ते म्हणजे जयललिता. कारण त्यांचे सल्लागार कोण होते? सुब्रमण्यम स्वामी. आणि त्यांनी हे पत्र का रोखून धरलं? कारण त्यांना अर्थमंत्री व्हायचं होतं. 8 दिवस हा राजकीय पेच सुटला नाही. 8 दिवस आपल्याकडे निवडणुकीचे निकाल लागूनही प्रधानमंत्र्याची शपथ झाली नाही. शेवटी 8 दिवसानंतर जयललिता यांनी होकाराचा दरवाजा किलकिला केला आणि सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आपल्याकडे या दोन्ही बाजूंनी याविषयीचे निकाल आहेत. त्यामुळे याविषयी काही आपल्याला एक ठोस भूमिका राजकीय कायदेशीररित्या योग्य अयोग्य हे आता सांगता येणार नाही. परंतु उद्या ही लढाई कोर्टात जाईल याच्यात काही माझ्या मनामध्ये शंका नाही. त्यामुळे गव्हर्नर वॉज परफेक्टली राईट टू टेल हिम टू प्रूव्ह विथ लेटर्स. आणि जर गव्हर्नरनी 115 जागा वगैरे असते आणि 2-3 जागा कमी आहेत तर त्यांनी फ्लोअरवर सिद्ध करा असं देखील सांगणं योग्य होतं. सवाल आहे, जे यांना समर्थन देत आहेत त्यांना कल्पना आहे का की अशा प्रकारे आलेलं सरकार हे अत्यंत अल्पजीवी अल्पायुषी असू शकतं? याचं कारण जी प्रॉमिसेस देऊन आता हे जोसेफ विजय आणि TVK पक्ष सत्तेवर येत आहेत किंवा येऊ शकतायत, सर्वात मोठे बनलेले आहेत, त्यांची प्रॉमिसेस तरी काय आहेत बघा. मला यांची प्रॉमिसेस पाहिल्यानंतर सत्तेवर येण्याकरता आम आदमी पक्षाने एकेकाळी दिल्लीमध्ये आणि नंतर पंजाबमध्ये जी आश्वासनं दिली त्यामुळे पंजाबवर जी आर्थिक अवस्था आणि दुरावस्था ओढवल्या ना त्याची आठवण झाली. तुम्हाला सांगतो, आज दिल्लीतलं
पंजाब भवन हे पंजाब सरकारला गहाण ठेवावं लागतंय, इतकी त्यांची आर्थिक धुळधाण उडालेली आहे. उद्या असं न हो की ऑलरेडी आर्थिकदृष्ट्या खाईत असलेला तमिळनाडू या अशा सवलतींच्या पूर्ती करता आर्थिकदृष्ट्या बर्बाद झालेला दिसणार. काय काय दिलंय मला सांगा. महिलांना 2,500 रुपयाचं अनुदान, दरमहा 2,500 रुपये. गरिबांना 200 पर्यंत युनिट पर्यंत वीज मोफत. बेरोजगार तरुणांसाठी दरमहा 4,000 रुपयाचा भत्ता. गरीब मुलांना शिक्षण घ्यायचं असेल तर 60 लाखाचं कर्ज, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं व्याज नाही. 6 सिलेंडर वर्षाला मोफत. गरीबाच्या घरी मुलगी जन्माला आली तर तिला जन्माला येता क्षणी 8 ग्रॅम सोनं आणि जर मुलगा जन्माला आला तर 2 ग्रॅम सोनं. आजच तुम्हाला सांगतो, मी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आधी अभ्यास करत होतो तमिळनाडूच्या आर्थिक परिस्थितीचा. जशी बंगालची धुळधाण या कम्युनिस्ट आणि ममता यांच्या काळात झाली, तशीच ती इकडे द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या काळात झालेली आहे. आज तिकडे कोणताही मोठा उद्योग गेल्या काही वर्षात आलेला नाहीये. त्यामुळे रोजगारात वाढ झाली नाही, स्वयंरोजगारात वाढ झालेली नाही आणि कर्ज या अशा फ्रीबीजमुळे आणि सरकारी योजना राबवण्याच्या आग्रहामुळे आणि सरकारी खर्च पेलत नाही म्हणून कर्ज घेत गेले. 10 लाख कोटीचं कर्ज त्यांच्यावर आहे आणि ती फेडायची क्षमता त्यांच्यामध्ये नाहीये. 7 कोटीचा हा प्रदेश आज रोजगारासाठी वणवण फिरतोय. रोजगाराला किंवा उद्योजकांना गुंतवणूक करण्याकरता एक सर्टॅनिटी, एक आश्वासक असं वातावरण उद्योगस्नेही लागतं. त्या उद्योगस्नेही वातावरणामध्ये तमिळनाडू फार वरती आहे असं समजायचं काही कारण नाही. त्यामुळे अशा प्रकारे अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये एक कणखर अनुभव असलेलं नेतृत्व हवं होतं. परंतु तसं नेतृत्व तिकडे यायच्या ऐवजी तिथल्या जनतेनी लुंगी डान्स करणाऱ्या व्यक्तीला निवडून दिलं. त्याबद्दल माझा काही आक्षेप नाहीये. परंतु हे आव्हान ते कसं पेलणार आहेत आणि त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून त्यांचं समर्थन केवळ एका पक्षाच्या विरोधात करतोय, हा कुठला राजकीय शहाणपणा आहे मला कळत नाही. उद्या जर 6 महिन्यात हे सरकार कोसळलं तर काय होईल मला सांगा. आणि आता तिकडे काही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. सत्ता तुराणाम न भयम न लज्जा. एआयडीएमके फुटू शकतं आणि एआयडीएमकेतला एक मोठा चंक, मोठा आमदारांचा गट हा टीव्हीकेच्या गळाला लागू शकतो किंवा डीएमके मधला एक गट फुटून टीव्हीकेच्या गळाला लागू शकतो. काहीही होऊ शकतं. अशी परिस्थिती आता तिकडे निर्माण झालेली आहे. ही एक प्रकारे पडद्या आडच्या जोरदार हालचालींना आणि घोडेबाजाला सर्वात मोठी संधी मिळाली आहे आणि तमिळनाडूमध्ये एका काळ्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. लवकरच हा सगळा सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल आणि आर्थिक पथावर घोडदौड करणारा तमिळनाडू आपल्याला पाहायला मिळेल. इतकी इच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन विषय घेण्याच्या सूचना मला जरूर करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.